रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. आज आपण परत ढोकळे कोलशेत रोडलाच सिद्धेश्वर गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, तिथे मी आज 2 BHK पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 2 BHK फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा आहे, कारण जुन्या कार्पेट वाईज फ्लॅट असल्या कारणानं तुम्हाला तो नक्कीच मोठा जाणवेलच. कारण की हा जो फ्लॅट आहे हा रिसेलचा आहे, पण याचा जो कार्पेट आहे साधारणतः 700 आणि 36 कार्पेट असणार आहे. फ्लॅटमध्ये त्यांनी इंटेरियर डेकोरेशन किंवा फर्निचरचं जे काम आहे ते चांगलं केलेलं आहे. जुनंच काम आहे, पण फ्लॅटचं सगळं काम केलं आहे. आणि इथे जर मेंटेनन्सचा विचार आपण केला तर मेंटेनन्सही बघितलं तर मेंटेनन्स हा साधारणतः 4000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. तेच 16 ते 17 वर्ष जुनी बिल्डिंग ही असणार आहे. आणि ह्याच पद्धतीचा हा जो 2 BHK फ्लॅट आहे हा मी तुम्हाला दाखवतो आहे. फ्लॅट ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला तुम्ही बघा, हा हॉल आहे. हॉलचा जर आपण एरिया बघितला तर मोठा आहे. हॉलमध्ये मालकांनी फॉल सिलिंग वगैरे सगळं केलेलं आहे. ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला पेंटिंगची 101% गरज आहे. आणि जे काही फर्निचर आहे त्या फर्निचरमध्ये डागडुजी थोडी आपल्याला करायला लागणार आहे, कारण ती फर्निचरची डागडुजी केल्यानंतर जरा थोडंसं ते चांगलं होईल. आणि जर आपण हे बघितलं तर ते ह्याचं बाल्कनी बघा किती मोठी आणि किती चांगल्या पद्धतशीर बनवले आहे. आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर तुम्ही जर ह्या साईडला बघितलं तुम्हाला घोडबंदर रोड दिसतो. अधिक हे मनोरमा नगरचं असणारं जी लोक मनोरमाची ही स्लम आहे, हा स्लम तुम्हाला दिसतो. आणि समोर मग सिद्धेश्वर ह्याच कॉम्प्लेक्सचं हे ग्राउंड आहे, ह्याच कॉम्प्लेक्सचं ते स्विमिंग पूल आहे, ते क्लब हाऊस आहे. हे जुनं आहे पण अशा पद्धतीचं आहे. अधिक तुम्हाला इकडे हे पोडियम पार्किंगच्या वरती इकडे बॅडमिंटन वगैरे हे सगळं खेळण्यासाठी पण इथं सुखसुविधा दिलेल्या आहेत. आणि पुढे गेलात तर घोडबंदर रोड तो आपला ढोकळे आपला रोड ह्या साईडला दिसतो. काही रो हाऊस पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी आहेत 4-5. तर अशा पद्धतीचा तुमचा बाल्कनीचा हा व्ह्यू असणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलमध्ये बघू शकता, हॉलची साईज जर बघितली तर तुम्हाला अप्रतिम आणि मोठी वाटेल. आणि ह्या साईडला हे TV युनिट तुमचं बनवलेलं आहे. आणि ह्या साईडला तुमचं डायनिंगची जागा आहे. डायनिंगची जागा पण जर बघितली तर तुम्हाला ती नक्की मोठी वाटेल, कारण मोठी वाटायलाच पाहिजे. 736 कार्पेट आहे आणि तो जुना 736 असल्यामुळं ते त्या पद्धतीने तुम्हाला ते जाणवतं. आणि आता हा आपला आपण बघतोय तो मॉड्युलर किचन आहे. किचन मोठा आहे, दोन्ही साईडनी पण प्लॅटफॉर्म आहे आणि गॅसची पाईपलाईन वगैरे पण सगळी आलेली आहे. हे मालकांनी करून घेतलेली, थोडी जागा आपली त्यांनी आतमध्ये घेतली, पण हे आपल्याला हे थोडं रिपेअर करायला लागणार आहे. याचा सनमाईक वगैरे थोडा सोडलेला आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. वरती बाकी सगळं फुल स्टोरेजसाठी त्यांनी बनवलं आहे. ज्यावेळेला आपण किचनच्या इमिडिएटली बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं हे बघा खूप मोठं असं बाथरूम आहे, जे तुम्ही बघू शकता, वॉशरूम किंवा बाथरूम. आणि त्या साईडला परत इकडे ह्या साईडला जर आलो तर इथे त्यांनी मुद्दाम हे सगळं प्लंबिंग वगैरे झाकून ठेवण्यासाठी हे कवर करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे मोठं आणि चांगलं ह्या साईडला तुम्ही बाथरूम बघू शकता. आणि नंतर इथे हँडवॉश करण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी इथं त्यांनी थोडंसं हे सेटअप केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे तुमचं बेडरूम येते. बेडरूम जर बघितलं तर हे बेड आणि वॉलड्रॉप वगैरे सगळं काम केलेलं आहे. वॉलड्रॉपचं हे बेड आणि वॉलड्रॉप हे सगळं युजेबल आहे. आणि इंटेरियर डेकोरेशनवरती सगळं फॉल सिलिंगचं वगैरे काम केलेलं आहे. पण आता बंद घर असल्यानंतर थोडासा तरी त्याला प्रॉब्लेम राहतो, म्हणून बघा इथे त्यांनी हे सिटिंगसाठी पण खिडक्यामध्ये ह्या सिटिंगला पण त्यांनी बनवलेलं आहे. आणि ह्या साईडचा व्ह्यू जर बघितलं तर परत तुम्हाला हा मोकळा व्ह्यू ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच मिळतो. पेंटिंगची मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथं पेंटिंगची आणि थोडी डागडुजीची नक्कीच गरज आहे, पण खूप गरज आहे असं पण नाही, पण थोडीशी गरज नक्कीच आहे. आणि अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमला येऊ ना त्यावेळेला हे जरा वुडन फ्लोरिंगचं बेडरूम आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये ह्या बेडरूमला कसं एंट्री केल्यानंतर इमिडिएटली तुमचं बाथरूम असणार आहे आणि बाथरूमच्या बाहेर आपला परत रूम असणार आहे. तर हे जे आहे हे ह्या साईडला आहे. आपण आत केल्यानंतर इथं बघा ह्यांनी पण फर्निचर इथे बघितलं तर बेडरूमची साईज बघा, आणि इथं पण एक वॉलड्रॉप वगैरे सगळं बनवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक पार्किंग आहे ह्या फ्लॅटमध्ये. आणि याची जी किंमत आहे ना, ह्या मालकांनी ठरवल्याप्रमाणे 1,20,00,000 रुपये ह्याची किंमत ठेवलेली आहे. जर एखाद्याला हा फ्लॅट आवडला, बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. कारण फ्लॅटची साईज जर ज्याला वाटते की बाबा जुन्या बिल्डिंगमध्ये आपल्याला चालणार आहे, अशाच लोकांसाठी आपण हे घर आहे. जुनं आहे, कार्पेट मोठा हवा आहे, बाल्कनी पाहिजे, बजेट थोडंसं ॲडजस्टमेंट्स आहे, तर त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तर हा फ्लॅट तुम्हाला कसा वाटला? मी चांगले फ्लॅट दाखवण्याचा नक्कीच रोज प्रयत्न करतो आहे, पण मला असं वाटते तुमच्या सगळ्याकडनं पण मला थोडासा चांगला रिस्पॉन्स मिळाला. रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा मला ते सबस्क्रायबर्स वगैरे आणि तुम्हीच बघत राहा, आवडलं तर मला फोन करा. असं काही गरजेचं नाही आहे की मी व्हिडिओ दाखवला म्हणून तुम्हाला फोनच केला पाहिजे, तुम्ही आलंच पाहिजे, असं नक्कीच गरजेचं नाही आहे. माझं काम कसं वाटते मला नक्की कळवा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी. जय श्रीकृष्ण.